नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शाळा की माकडांचा अड्डा, नवापुरात विद्यार्थ्यांवर हल्ले, वनविभागाचा कारभार बेपत्ता। शिक्षक वनविभाग कार्यालयात गेले असता जबाबदार अधिकारीच अनुपस्थितीत। नवापूर येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूल व सार्वजनिक मराठी हायस्कूल परिसरात माकडांचा वाढता उपद्रव थांबवावा या मागणीसाठी शिक्षकांनी वनविभागाच्या कार्यालयात धाव घेतली। मात्र कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी माकडांच्या हल्ल्यात शिक्षक CS पाटील, विजय कदम, जुनेद खान, विद्यार्थी ऋत्विज कोकणी, यहुशवा गावित, दुर्गेश मराठे, क्रिटीन गावित, दिव्या भोई यांना माकडांनी चावा घेतल्याची घटना घडली। या प्रकारामुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। गेल्या 4 महिन्यांपासून शाळा परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असून माकडे शाळेच्या मैदानात प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या दप्तरांना, जेवणाच्या डब्यांना तसेच शालेय साहित्याचे नुकसान करत आहेत। काही वेळा विद्यार्थ्यांवर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने पालकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वनविभागाकडे पत्रव्यवहार केलाय, मात्र केवळ तात्पुरती कार्यवाही करण्यात आली असून माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आला नाही असा आरोप शिक्षकांनी केलाय। दरम्यान 10वी व 12वीच्या परीक्षा केंद्र म्हणून या शाळेची निवड करण्यात आली। परीक्षेच्या कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येणार असून माकडांचा उपद्रव कायम राहिल्यास एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यास इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केलाय। यानंतर शिक्षकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर करून शाळेची व्यथा मांडली। यावेळी मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी नवापूर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। निवेदनानंतर वनविभागाचे कर्मचारी शाळेच्या आवारात दाखल झाले। माकड पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला, मात्र या माकडामुळे यापूर्वी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक शिक्षकांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली। वन विभागाने तातडीने लक्ष देऊन माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शिक्षकांनी केली। वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय। मिलिंद वाघ, प्राचार्य, सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर। आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून माकडाने विविध प्रकारचे हैदोस त्या ठिकाणी घातलेला आहे। आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट ऑफिसरला तक्रार दिली, माननीय तहसीलदारांना सुद्धा तक्रार दिलेली आहे, परंतु आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। कालच्या दिवशी आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला। आज त्या ठिकाणी एका शिक्षिकेची त्या ठिकाणी गाडी त्याने फोडून टाकली। त्याचप्रमाणे एका शिक्षकावर हल्ला करून त्याला ओरबाडून घेतले, त्याला रेबीजचं इंजेक्शन त्या ठिकाणी घ्यावं लागलं। त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी, गुजराती हायस्कूल, मराठी हायस्कूलचे सर्व शिक्षक या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरला आले असता, परंतु फॉरेस्ट ऑफिसरमधला कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळाली की या ठिकाणी त्या माकडाला पकडणं ही आमची जबाबदारी नाही, असे उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालं। तर ती जबाबदारी कोणाची आहे या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा केली असता साहेबांना फोन केला असता त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं नाही। या अशा पद्धतीने जर त्या वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले जर विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर होत असतील, आता आमच्याकडे 10वी आणि 12वीचं केंद्र आहे। 10वीच्या त्या केंद्रावर जवळपास त्या ठिकाणी 1000-2000 विद्यार्थी उपस्थित असतात, तर त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्याने काल हल्ला केला होता। अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले करून आम्हाला सगळ्यांना जेरी सारण्याचा प्रयत्न ते माकड या ठिकाणी करत आहे। त्याच्यावरती लवकरात लवकर आपण बंदोबस्त करावा आपल्या माध्यमातून, या आपल्याला या ठिकाणी विनम्र आवाहन करीत आहे। सूचना देऊन सुद्धा त्यांनी पाठवलं आहे, पण त्यांनी जशी कार्यवाही करायची तशी कार्यवाही केली नाही आहे। तर आम्ही प्रतिनिधित्व म्हणून आम्ही सगळ्यांनी, मी सांगते की लवकरात लवकर ही कार्यवाही करायची, कारण उद्या उठून एखाद्या विद्यार्थ्याला काही झालं तर याची जबाबदारी घेणार कोण, याचं उत्तर आम्हाला हवं आहे। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।